आपण बघितले असेल शेतामध्ये किंवा नदीच्या कडाला जे झाडे असतात त्या झाडावर विविध प्रकारचे खोपे बनवलेले आपण बघितले असतील। अगदी विहिरीच्या कडेला आणि नदीच्या कडाला ज्या झाडाच्या फांद्या असतात ह्या पाण्यामध्ये लोंबकळताना दिसतील, अशा खाली वाकलेल्या दिसतील आणि त्याला जो सुगरण पक्षी आहे याचे खोपे बनवलेले दिसतील। चला तर आज आपण सुगरण पक्ष्याबद्दल माहिती घेऊया। चिमणी एवढा दिसणारा पिवळा मुकुटधारी पक्षी म्हणजे सुगरण। या सुगरण पक्ष्याला इंग्लिशमध्ये बाया विवर असे म्हणतात। सुगरण पक्ष्याच्या घरट्याचे खालच्या बाजूने प्रवेशद्वार असतो। खालून निमुळते आणि लांब बोगदा असलेले घरटे आणि वर गोलाकार, वरच्या भागामध्ये 2 किंवा 3 कप्पे असतात। सुगरण पक्षी आपल्या घरट्यासाठी गवत, कापूस, केस याचा वापर करतो। या पक्ष्याचे विणकाम एकदम छान पद्धतीत असते, एकदम व्यवस्थित असते। या पक्ष्याचा आकार 15 सेंटीमीटर असतो, म्हणजे चिमणी एवढाच आकार असतो। या पक्ष्याची चिमणीपेक्षा या पक्ष्याची चोच ही भक्कम असते। रंग आणि आकारावरून त्याचा किमान 3 उपजाती आहे। काळ्या छातीची सुगरण, पट्टेरी सुगरण आणि बाया ही सर्वात जास्त आढळणारी जात आहे। ज्यावेळी आपण डोंगरावर फिरण्यासाठी जातो, जे धबधबे असतात त्याच्या बाजूला असे झाडं उगलेले असतात, त्याच्या देखील फांट्यांवर सुगरणीचे खोपे असतात। आपण व्हिडिओमध्ये दाखवले आहे की पक्षी त्याच्या खोप्याचे विणकाम कशा पद्धतीने करत आहे। पावसाळ्यामध्ये हा पक्षी त्याचे विणकाम करतो। इतके छान खोपे बनवलेले असतात। शांत वातावरणामध्ये या पक्ष्यांचा किलबिलाट हा आवाज ऐकल्यावर कानावर असा छान आवाज आल्यासारखं जाणवतं। तुम्ही देखील सुगरणीचा विहिरीपाशी, नदीपाशी खोपा बघितला आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।